नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत सुप्रसिद्ध मराठी अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू यांच्या संबंधी. शिकवणीला जरा मुलं आले. पण तुम्ही कशा करता आला होता? डॉक्टर श्रीराम लागू हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक आणि ENT सर्जन होते. वयाच्या 42व्या वर्षी वैद्यकीय व्यवसाय सोडून अभिनयात पदार्पण करणाऱ्या लागू यांनी मराठी रंगभूमीला नटसम्राट म्हणून मोठे योगदान दिले. त्यांनी 250हून अधिक चित्रपटात काम केले असून ते एक तर्कसंगत विचारवंत होते. डॉक्टर श्रीराम लागू यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1927 साताऱ्यामध्ये झाला होता. त्यांनी पुण्यात BJ मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आणि काही वर्ष कान नाक घसा तज्ज्ञ ENT सर्जन म्हणून काम केले. 1969 त्यांनी अभिनयासाठी वैद्यकीय पेशा सोडला. नटसम्राट नाटकातील अप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका त्यांच्या अभिनयाचा कळस मानली जाते. विचारायला आलो तो. मी बरोबर घातलायच ना? उगीच अनुमान धक्क्याने नको. आलो. त्यांनी सिंहासन, पिंजरा, सामना, मुक्ता, घरोंदा, हिंदी यासारख्या अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केले. त्यांना 2 फिल्मफेअर मराठी पुरस्कार आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ते एक प्रखर तर्कवादी होते आणि त्यांनी अंधश्रद्धेविरुद्ध आवाज उठवला होता. देवाला रिटायर करा हे त्यांचे विधान खूप गाजले होते. त्यांचे आत्मचरित्राचे नाव लमान किंवा लमाण असे आहे. त्यांचे निधन 17 डिसेंबर 2019 रोजी पुण्यात झाले. परंतु एक नटसम्राट म्हणून ते मराठी मनावर कायम राज्य